नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करतो आहे प्रॅक्टिस सेट 1.4 प्रॅक्टिस सेट सुरू करतो आहे. त्यातील पहिलं एक्झाम्पल आहे. नाही, आपण सुरुवातीला बुक मधलं सॉल्व एक्झाम्पल घेऊयात. सॉल्व केलेले एक्झाम्पल आहे 4x 4 डिवायडेड बाय x प्लस 5 डिवायडेड y इज इक्वल टू 7. त्यातलं दुसरं आहे इक्वेशन 3 डिवायडेड बाय एक्स प्लस 4 डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू 5. अशा पद्धतीनं आहे हे. तर याला आपण नंबर देऊयात 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 7. हा आहे एक नंबरचं इक्वेशन. आणि दुसरं आहे 3/x प्लस 4/y इज इक्वल टू 5. हे आहे सेकंड नंबरचं एक्झाम्पल. आता याला आपण थोडंसं चेंज करून घेऊयात. आता चेंज करत असताना 4ला साईडला घेतल्यानंतर इथं राहते 1/x ब्रॅकेटमध्ये. 5ला परत साईडला घेतलं तर इथं राहणार आहे 1/y इज इक्वल टू 7. अशा पद्धतीने चेंज करून येणार आहे. आता 3ला साईडला घेतलं 1/x प्लस 4 1/y इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने चेंज करून आलेला आहे. चेंज केल्यानंतर त्याला आता आपण कन्सिडर करायचं आहे. इथं सबस्टिट्यूटिंग द असं घ्यायचं आहे. सबस्टिट्यूटिंग a फॉर 1/x आणि b फॉर 1/y असं घेऊयात. आता 1/xच्या ठिकाणी आपल्याला a पुट करायचं आहे आणि 1/y ठिकाणी b पुट करायचं आहे. अशा पद्धतीने इक्वेशन काय चेंज होते बघायचं आहे. हे जे आहे इथं a टाकून द्यायचं आहे, इथं b टाकून द्यायचं आहे, इथं a आणि इथं b. अशा पद्धतीनं आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहे तिथं व्हॅल्यू. तर इथं काय होणार आहे 4a प्लस 5b इज इक्वल टू 7. आणि दुसरं इक्वेशन होणार आहे असं. तर हे 3a प्लस 4b इज इक्वल टू 5. आता तुम्हाला याच्यामध्ये काय म्हणजे दोन्हीमध्ये काय दिसतं आहे. तर दोन्हीमध्ये काय आहे, आता आपल्याला काय करावं लागणार आहे, व्हेरिएबल समान करू शकतो. तर आपण बीचा व्हेरिएबल समान करू शकतो. मग ह्या इक्वेशनला म्हणजे हे जे इक्वेशन 1 आहे किंवा ह्याला आपण असं बोलू शकतो, हा 3 बोलू शकतो, हा 4 बोलू शकतो. आता इक्वेशन 3ला आणि मल्टिप्लाइंग बोथ साइड बोलायचं. मल्टिप्लाइंग बोथ दी साइड्स ऑफ इक्वेशन. आता 3ला करायचे इक्वेशन 3 बाय 4 and इक्वेशन 4 बाय 5. म्हणजे इक्वेशन 3ला करा 4ने मल्टिप्लाय आणि 4ला करा 5ने मल्टिप्लाय. मग बघा कशा पद्धतीने चेंज होतात. ह्याला 4ने मल्टिप्लाय केला 4a मल्टिप्लाय बाय 4 प्लस 5b मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय 4. हे झालं या इक्वेशनचं. तर हे इक्वेशन कसं होणार 3a मल्टिप्लाय बाय 5 प्लस 4b मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 5. आता चेंज करून कशा पद्धतीनं इक्वेशन होणार आहे 4 जा येणार आहे 16a प्लस 5 जा 20b इज इक्वल टू ह्या दोन्हीचे मल्टिप्लिकेशन येणार आहे 7 जा 28 आणि इथं होणार आहे 15a प्लस ह्या दोन्हीचे मल्टिप्लिकेशन काय येणार आहे तर 20b इक्वल टू 25. अशा पद्धतीनं आपले इक्वेशन नंबर 5 आपल्याला भेटलं आहे. इक्वेशन नंबर 6. आता 5 आणि 6 मध्ये तुम्हाला काय कॉमन दिसतं आहे तर बीचे व्हेरिएबल समान आहेत पण त्यांचे साईन कसे आहेत तर त्यांचे साईन आहेत प्लस दोन्ही पण. तर मग आपण काय करू शकतो ह्या दोन्ही इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करू शकतो जेणेकरून खालच्या इक्वेशनचे साईन बदलले जातील. म्हणजे इथं आपल्याला बोलायचं आहे सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 5
फ्रॉम इक्वेशन 5 असं घेऊयात. आता घ्या पूर्णपणे. पहिल्यांदा काय घ्यायचं आहे, इक्वेशन करायचं आहे. 16a प्लस 20b इक्वल टू 28 मायनस 15a प्लस 20b इज इक्वल टू 25. तर आता काय होते, सबस्ट्रॅक्शन करत असताना नेहमी सेकंड इक्वेशनचे साईन बदलतात. मायनस मायनस, हा प्लस आहे म्हणून मायनस, हा प्लस आहे म्हणून मायनस, हा प्लस आहे म्हणून मायनस, जे साईन आहेत त्याच्यानुसार बदलले जातात. तर इथं 20b गेट कॅन्सल, हा प्लस आहे हा मायनस आहे, इथलं साईन आता लागू होत नाही, इथलं साईन तिथं अप्लाय होतं. आता काय होणार आहे, 16 मधून 15 गेला, फक्त ए राहिला. आता 28 मधून 25 गेला, 3 राहिला. अशा पद्धतीनं आली. ए बरोबर आपली व्हॅल्यू आलेली आहे 3. ए इज इक्वल टू किती आली, 3 आलेली आहे. ए इज इक्वल टू 3 आले आहे. तर आता ही कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करायची, इन इक्वेशन 3 म्हणायचं. ए इज सबस्टिट्यूटिंग ए इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 मध्ये. इक्वेशन 3 मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहे. म्हणजे कशा पद्धतीने सबस्टिट्यूट करणार आहे, तर आपल्याला बघायचं आहे. इथं इक्वेशन 3 काय आहे आपलं, तर हे आहे आपलं इक्वेशन 3. ए आहे आपलं इक्वेशन 3. काय आहे इक्वेशन 3 घेऊयात आपण. 4a प्लस 5b इज इक्वल टू 7. हे आपलं इक्वेशन 3 होतं. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. कशा पद्धतीनं पुट करणार, 4 ए ची व्हॅल्यू पुट केली, 5b इज इक्वल टू 7. तर आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर 12 प्लस 5b इज इक्वल टू 7. 5b इथंच राहणार, 12 इकडं शिफ्ट केला तर काय होणार आहे, -12 होणार आहे. इथं येणार आहे -5. 5b इज इक्वल टू b इज इक्वल टू -5 डिवायडेड बाय 5. 5 गेट कॅन्सल, इथं येणार आहे b इज इक्वल टू -1. अशा पद्धतीने आपली व्हॅल्यू आलेली आहे बी ची. ए ची आलेली आहे 3, बी ची आलेली आहे -1. आता ए कोणासाठी यूज केलता आणि बी कोणासाठी यूज केलता, तर त्याच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. तर ए बरोबर काय होता, ए बरोबर 1/3 घेतलेला आपण. 1/3च्या ठिकाणी ए टाकलेला आणि व्हॅल्यू किती आलेली आहे, 3 आलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा आलेला आहे. ए इज इक्वल टू मग येणार आहे 1/3 आणि बी इज इक्वल टू आपल्याला काढायचे. बी इज इक्वल टू काय होता, 1/y होता. 1/y तर किती आलेली आहे आपली व्हॅल्यू इथं, -1 आलेली आहे. मग इथं कसं येणार, बी बरोबर काय येणार आहे, तर बी बरोबर येणार आहे इथं एक्स बरोबर येणार आहे 1/3. तसंच इथं वाय बरोबर येणार आहे -1. हे आहेत एक्स बरोबर 1/3 आणि वाय बरोबर -1. ह्या आहेत एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. तर आपल्याला असं लिहायचं आहे, एक्स आणि वाय इज इक्वल टू 1/3 आणि -1 इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं आपलं बुकमधलं सॉल्व एक्झाम्पल. आय होप तुम्हाला सगळं हे व्यवस्थित समजलं असेल. तरी व्यवस्थित सोडवायचं आहे, स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे आहे. छान पद्धतीनं सोडवल्यानंतर अजिबात मिस्टेक होत नाही. आणि मॅथ्समध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्युरसी महत्त्वाची असते. तुमचं जर ॲक्युरेट सोडवलं गेलं तरच तुम्हाला ॲक्युरेट मार्क भेटणार आहेत. पडले तर 0, नाही तर पैकीच्या पैकी. असं असतं हे मॅथ्सचं. मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे की मॅथ्सचं आपल्याला फक्त आणि फक्त ॲक्युरेसी शिकवतो, दुसरं काही नाही. तर आपण प्रॅक्टिस सेटमधलं पहिलं एक्झाम्पल आता घेऊयात. पहिलं एक्झाम्पल काय आहे, तर 1 नंबरचं एक्झाम्पल आहे 2/x -3/y इज इक्वल टू 15. आणि दुसरं आहे 8/x
प्लस 5/y इज इक्वल टू 77. तर आता आपल्याला ह्या इक्वेशन दिलेल्या आहेत दोन्ही. ह्या दोन्ही इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता ही टर्म आहे त्याच्यासाठी आपल्याला ही साईडला घेऊन 1/x अशा पद्धतीनं करायची. -3 1/y इज इक्वल टू 15. तसंच ह्या इक्वेशनमध्ये करायचं आहे. 8 साईडला घ्यायचा, 1/x राहतो. मग 5 इथं घेतला, 1/y इज इक्वल टू 77. अशा पद्धतीनं करून घेतल्यानंतर आता 1/x साठी a मानू आणि 1/y साठी b पुट करू. a आणि b अशा व्हॅल्यू पुट करायच्या. त्यानंतर सोडवायचं कसं, आता सबस्टिट्यूटिंग म्हणायचं. सबस्टिट्यूटिंग a इज इक्वल टू 1/x, b इज इक्वल टू 1/y. तर आम्ही घेतलं इज द गिवन इक्वेशन. मग कशा पद्धतीनं बनणार आहे, 2a - 3b इज इक्वल टू 15. हे असं बनलं. आता हे बनणार आहे 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. ह्या दोन्हीमध्ये आता तुम्हाला काय कॉमन दिसतंय, तर या दोन्हीमध्ये आपल्याला दोन्ही कोणत्या तरी इक्वेशनचा काय करायचं आहे, व्हेरिएबल आपल्याला कॉमन करून घ्यायचा आहे. कोणत्या इक्वेशनचा करू शकतो, तर पहिल्या इक्वेशनमध्ये आपण इथं 8 आणू शकतो. इथं 8 आणण्यासाठी या इक्वेशनला 4 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सोपं होऊन जाणार आहे. हे इक्वेशन नंबर 3 आहे. 3ला आपण कितीनं 4 मल्टिप्लाय करू. हे आहे 4. 4ला काही करायची गरज नाही, आपण 3चा व्हेरिएबल करू शकतो चेंज. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/4. तर 4 मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, 2a मल्टिप्लाय बाय 4 - 3b मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय बाय 4. तर काय चेंजेस होतात आहे, इथं 8a मायनस 12b इज इक्वल टू काय होते आहे 60. हे आहे इक्वेशन नंबर 5. आता 5 आणि 4ची काय करायचे आहे, सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4. आता 5 मधून 4 इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे. तर घ्यायचं आहे 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. त्याच्यानंतर प्लस सबट्रॅक्ट करतोय ना, 8a मायनस 12b इज इक्वल टू 60. आता मायनस साईन होणार, मायनस प्लस मायनस. आता साईन चेंज झाले कारण सबट्रॅक्शनमध्ये हा 8a गेट कॅन्सल. आता या दोन्हीची काय करायला लागेल आपल्याला, दोन्ही पण ॲडिशन करावी लागेल. तर इथं आलेले आहे 17b आणि इकडं आलेलं आहे या दोन्हीतून 17b इज इक्वल टू 17 डिवायडेड बाय 17. 17 1 जा 17 b इज इक्वल टू आलेला आहे 1. अशा पद्धतीनं b ची व्हॅल्यू आली आहे. आता आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आहे. a ची व्हॅल्यू काढण्यासाठी b ची व्हॅल्यू b इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवूया, 3 मध्ये ठेवूयात. इक्वेशन 3 कुठं आहे आपलं, तर इथं आहे. 2a मायनस 3b इज इक्वल टू 15. आता b ची व्हॅल्यू पुट केली, 2a मायनस 3 1 इज इक्वल टू 15. तर इथं झाला 3 इज इक्वल टू 15 मायनस 2a आहे अशा पद्धतीनं. तर काय होणार आहे, आता 3 इकडं शिफ्ट होणार. 2a इज इक्वल टू 15 हा मायनस आहे इकडं झाला प्लस. इथं किती आला, तर इथं आला 18. 2a इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2 2 9 जा a इज इक्वल टू 9. a ची व्हॅल्यू आली आहे 9. आता कोण पुट केलेलं आहे, कोणत्या म्हणजे a साठी काय घेतलेलं आहे, तर a साठी आपण घेतला आहे a इज इक्वल टू 1/x इज इक्वल टू 9 आणि b इज इक्वल टू 1/y इज इक्वल टू 1. आता आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. कशा पद्धतीनं होणार आहे,
एक्स इज इक्वल टू 1/9 आणि वाय इज इक्वल टू 1 येणार आहे. हे अशा व्हॅल्यू आलेल्या आहेत ह्याच्या एक्स आणि वायच्या. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू अशा आलेल्या आहेत. तर आता आपण लिहिणार आहे खाली एक्स आणि वाय इज इक्वल टू 1/9 आणि 1 इज द सोल्युशन. हे आपलं पहिलं एक्झाम्पल सोडवून झालं आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊयात. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 10/x + y + 2x - y इज इक्वल टू 4. दुसरं आहे त्यातलं 15x + y - 5x - y इज इक्वल टू -2. अशा पद्धतीनं आहे ते इक्वेशन. आता आपल्याला इथं पुट करायचं आहे. दोन्हीला व्यवस्थित नंबरिंग करून घेऊयात. 10x + y + 2x - y इज इक्वल टू 4 नंबर 1. आणि दुसरं आहे 15x + y - 5x - y इज इक्वल टू -2. हे आहे सेकंड. तर आता आपल्याला ह्याच्या सबस्टिट्यूट करायचे आहेत. Substituting A for 1/x + y and B for 1/x - y. तर आता आपल्याला पुट करायचे. पुट केल्यानंतर आपले इक्वेशन असे होणार आहे 10A + 2B इज इक्वल टू 4. हे झालं इक्वेशन नंबर 3. आणि इक्वेशन नंबर 4 आहे 15A - 5B इज इक्वल टू -2. हे झालं इक्वेशन नंबर 4. तर ही दोन्ही भेटली आपल्याला 3 आणि 4. आता 3 आणि 4 मध्ये काय दिसतं आहे कॉमन. तर आपण काय करू शकतो की इक्वेशन 3 आणि 4 याला काय करू शकतो मल्टिप्लाय करून आपण व्हेरिएबल करू शकतो व्यवस्थित. आता इथं म्हणायचे मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/5 अँड इक्वेशन 4/2. आता आपल्याला करायचे मल्टिप्लिकेशन. 3ला 5 मल्टिप्लाय करायचं. 10A × 5 + 2B × 5 इज इक्वल टू 4 × 5. आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन तसंच आता इकडं करायचं आहे. 4ला कितीनं × 2 5B × 2 इज इक्वल टू -2 × 2. अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे आपलं करून. तर काय होणार आहे इथं येणार आहे 50A + 10B इज इक्वल टू 20 येणार आहे इथं. आणि हे आहे आपलं इक्वेशन नंबर 5. आणि ह्याच्यामध्ये येणार आहे 30A - 10B इज इक्वल टू -4. हे आहे इक्वेशन नंबर 6. अशा पद्धतीनं आपले 2 इक्वेशन आपल्याला भेटलेले आहेत. आता या दोन्ही इक्वेशनचं काय करायचं आहे ॲडिंग इक्वेशन 5 अँड 6. ॲडिंग इक्वेशन 5 अँड 6. इक्वेशन नंबर 6 ॲड करायचं आहे. तर आता घ्यायचं आहे 15A + 10B इज इक्वल टू 20 + 30A - 10B इज इक्वल टू -4. आता आपण करून घेऊयात. हा 10B मायनस कट होतो प्लस मायनस असल्यामुळं. इथं आला आहे 80A इज इक्वल टू इथं येणार आहे
16. तर ए इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 80. आता हे दोन्ही कोणाच्या टेबलमध्ये आहेत तर हे आहेत 16 1 जा 16, 16 5 जा 16च्याच टेबलमध्ये आहेत 1/5. ए इज इक्वल टू आलेले आहे व्हॅल्यू 1/5. आता ही व्हॅल्यू काय करायचं आहे, सबस्टिट्यूट करायची आहे. Substituting a is equal to 1/5 in equation 3. 10a plus 2b is equal to 4. आता पुट करायची आहे 10 a ची व्हॅल्यू 1/5 प्लस 2b इज इक्वल टू 4. अशा पद्धतीने आता आपण पुट केली आहे व्हॅल्यू. पुट केल्यानंतर आता काय चेंजेस होणार आहेत इथं, तर इथं असं होणार आहे, हे 5 1 जा 5, 5 2 जा 10. तर इथं येणार आहे 2 प्लस 2b असं येणार आहे. 2 प्लस 2b इज इक्वल टू 4. तर काय होणार आहे व्हॅल्यू, तर हे 2b आहे असं राहणार आहे. हे इकडं 4 प्लस 2 4 मायनस 2, तर इथं राहणार आहे 2. 2b इज इक्वल टू 2 आणि 2b इज इक्वल टू 2. तर बघा इथं मी करते 2b इज इक्वल टू 2. b इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2. b इज इक्वल टू येणार आहे 1. अशी व्हॅल्यू आली बीची. एची आली आहे एवढी, बीची आली आहे एवढी. आता आपल्याला ए आणि बी आपण कोणत्या कन्सेप्टसाठी हे पुट केलेलं आहे ते घ्यावं लागणार आहे. त्यांच्या ठिकाणी आपल्याला ह्या व्हॅल्यू पुट कराव्या लागणार आहेत. ह्याच्यानंतरचं पुढची स्टेप आपण बघूयात. आता पुढची स्टेप अशी आहे, आता आपण कशासाठी ते पुट केलेलं आहे, तर ए इज इक्वल टू काय होता आपला 1/x प्लस वाय आणि बी इज इक्वल टू 1/x मायनस वाय. अशा आपल्या ज्या काही व्हॅल्यू आहेत. आता एची व्हॅल्यू काय आलेली आहे, ए इज इक्वल टू 1/5 आलेला आहे, म्हणजेच 1/x प्लस वाय अशा आहेत आपल्या एच्या व्हॅल्यू अशा पद्धतीनं. आणि बी इज इक्वल टू 1/x मायनस वाय इज इक्वल टू काय आलेली आहे, तर 1 आलेली आहे. आता इथं मी हे इथं घ्यायला पाहिजे होतं 1/5. तर ठीक आहे, मी अशा पद्धतीनं घेते. तर आता मला ते सोडवायचं आहे. तर मी काय करणार आहे, हे सोडवत असताना x प्लस वाय इज इक्वल टू येणार आहे 5. हे माझं इक्वेशन नंबर आहे 7. आणि ह्याचं येणार आहे x मायनस वाय इज इक्वल टू 1. हे आहे माझं 8 नंबरचं इक्वेशन. म्हणजे मला अशी 2 इक्वेशन भेटलेले आहेत हे सिम्प्लिफिकेशन करताना. आता ह्या सिम्प्लिफिकेशन करत असताना काय करायचं आहे मला, तर दोन्हीची काय करणार मी ॲडिशन करणार. ॲडिंग इक्वेशन 7 अँड इक्वेशन 8. तर हे थोडं वाढत जाते. एक्झाम्पल y इज इक्वल टू 5 प्लस x मायनस वाय इज इक्वल टू 1. तर हे दोन्ही कॅन्सल होणार आहे. 2x इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2, x इज इक्वल टू 3. तर आपल्याला काढायच्या काय आहेत, आणि x आणि yच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता आपल्याला परत ही पुट करायची आहे व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन, म्हणजे ह्या दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. x इज इक्वल टू 3. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू म्हणायचं. सबस्टिट्यूट द x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 7 घेऊयात. x प्लस वाय इज इक्वल टू 5 घेतला, हे 7 नंबरचं इक्वेशन. आता पुट करूयात. 3 प्लस वाय इज इक्वल टू 5, वाय इज इक्वल टू 5. हा 3 इकडे शिफ्ट झाला तर -3 होणार आहे. वाय इज इक्वल टू 2, वायची व्हॅल्यू आली आहे 2. अशा पद्धतीनं आपल्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. तर आता आपण लिहू शकतो x आणि y इज इक्वल टू 3 आणि 2 इज द सोल्युशन. हे असं एवढं मोठं एक्झाम्पल झाल्यानंतर असं वाटतं की किती मोठं एक्झाम्पल आहे, पण तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित फॉलो केले तरच तुम्हाला ते मार्क भेटणार आहेत. आणि हे अशा पद्धतीचे एक्झाम्पल बोर्डाला 4 मार्काला पडतात ते. त्यामुळं आपले मार्क अजिबात कट झाले नाही पाहिजेत. पूर्णपणे ॲक्युरेट व्यवस्थित सोडवायचं आहे. आता आपण सोडवतो आहे पुढचं एक्झाम्पल, 3rd नंबरचं एक्झाम्पल. आता 3rd नंबरचं एक्झाम्पल काय आहे तर बघूयात. 3rd नंबरचं एक्झाम्पल आहे,
थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 27 डिवायडेड बाय x मायनस 2 प्लस 31 डिवायडेड बाय y प्लस 3 इज इक्वल टू 85. हे आहे आपलं एक्झाम्पल. आता 31 डिवायडेड बाय x मायनस 2 प्लस 27 डिवायडेड बाय y प्लस 3 इज इक्वल टू 89. हे थोडं आता व्यवस्थित करून घ्यायचं आहे. असे एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला, त्याला नंबर दिले आपण. हे आहे 1 नंबरचं, हे आहे 2 नंबरचं. आता काय करू शकतो, ह्याला आता सबस्टिट्यूट करू शकतो व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये. सबस्टिट्यूटिंग a for 1 upon x minus 2 and b for 1 upon y plus 3, कारण दोन्ही इक्वेशनमध्ये तसंच आहे. तर आता आपण व्यवस्थित पुट करून घेऊयात. तर काय होणार आहे, याच्या ठिकाणी a ठेवला, याच्या ठिकाणी b ठेवला, तर इथं येणार आहे 27a प्लस 31b इज इक्वल टू 85 आणि इथं होणार आहे 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. आता बघा तुम्हीच, याचा व्हेरिएबल इकडं आहे, ह्याचा व्हेरिएबल इकडं आहे. अशा सिच्युएशनमध्ये आपण शिकलो आहे पहिल्या ह्याच्यामध्येच आपण शिकलो आहे की असं जर असेल, ह्याचा व्हेरिएबल त्याला असेल, तर पहिली त्याची ह्या इक्वेशनला नंबर द्यायचे 3 आणि हा 4. आता 3 आणि 4चं पहिल्यांदा काय करून घ्यायचे आहे, तर ॲडिशन करायचं. अशा सिच्युएशनमध्ये पहिल्यांदा ॲडिशन करायची आणि एक इक्वेशन काढायचं. त्याच्यानंतर तेच दोन्ही घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तर सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन करून दुसरं नंतरचं इक्वेशन काढायचं आहे. असे आपल्याला 5 आणि 6 इक्वेशन भेटणार आहेत दोन्ही हे करून, आणि त्या 5 आणि 6ची परत ॲडिशन करायची. अशी सिच्युएशन असेल त्यावेळेस ॲडिंग इक्वेशन 3 and 4. तर मी घेते 27a प्लस 31b इज इक्वल टू 85 आणि त्याच्यानंतर आहे 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. आता ह्याची ॲडिशन करणार आहे आपण. ॲडिशन केल्यानंतर ह्याची दोन्हीची ॲडिशन करून येते आहे हा 8 आणि हा 5. 50a प्लस तेच 58b इज इक्वल टू 174 अशी येते आहे ह्याची ॲडिशन. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं बोलायचं आहे डिवाइड बाय कितीनं आपण डिवाइड करू शकतो, 58 58 डिवाइड बाय 58 बोथ साईडला डिवाइड केल्यानंतर इथं राहणार a प्लस b इज इक्वल टू 3. तर हे इक्वेशन नंबर 5 आपल्याला भेटलेलं आहे. आता आपल्याला परत हे करायचे, दोन्ही घेऊन सबट्रॅक्शन करायचे आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. आता 3 आणि इक्वेशन 4 घ्यायचे. इथं बोलायचं होतं 3 फ्रॉम इक्वेशन 4. तर 4 नंबरचं पहिल्यांदा घ्यायचं आहे. 31a प्लस 27b इज इक्वल टू 89 मायनस 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. आता आपण करूयात, ह्याचे साईन बदलतात, मायनस मायनस. तर साईन बदलल्यानंतर इथं आलं आहे 4a मायनस 4b इज इक्वल टू 4. तर डिवाइड बाय 4 ऑन बोथ साईड. तर इथं झाला a मायनस b इज इक्वल टू 1. हे आपलं इक्वेशन नंबर आलेला आहे 6. आता 5 आणि 6ची परत काय करायची आहे, आपल्याला ॲडिशन करायची आहे. ॲडिंग इक्वेशन म्हणायचं, ॲडिंग इक्वेशन 5 अँड 6. तर 5 आहे a प्लस b इज इक्वल टू 3
ए मायनस बी इज इक्वल टू 1. दोन्हीची ॲडिशन केल्यानंतर 2a इज इक्वल टू 4 आणि a इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2. a इज इक्वल टू 2 आलेला आहे. आता ही आपल्याला पुट करायचं आहे कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये. तर आपण a इज इक्वल टू काय करू, सबस्टिट्यूट करूया. a इज इक्वल टू 2. substituting the value in equation 5 मध्ये आपण पुट करूया. इक्वेशन 5 काय आहे आपला, तर a प्लस बी इज इक्वल टू 3. आता a ची व्हॅल्यू 2 प्लस बी इज इक्वल टू 3. बी इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर हा 2 इकडे शिफ्ट झाल्यानंतर b इज इक्वल टू 1. बीची व्हॅल्यू आली आहे 1. अशा ए आणि बीच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता ए कोणासाठी आपण सबस्टिट्यूट केला होता, बी कोणासाठी सबस्टिट्यूट केला होता ते बघायचं आहे. तर कशा पद्धतीनं, तर आपण बघूयात. तर सबस्टिट्यूटिंग करायचं आहे. सबस्टिट्यूटिंग the value of a and b. अशा पद्धतीने रिसबस्टिट्यूट करायचे आहेत व्हॅल्यू a and b. तर आता बघूयात. a इज इक्वल टू 1 अपॉन काय घेतला होता, x मायनस, त्याच्यासाठी आपण पुट केला होता. a किती आली, 2 आली आहे. b इज इक्वल टू 1 अपॉन काय आहे, y प्लस 3 इज इक्वल टू 1 आलेला आहे. तर आता इथं काय येणार आहे, ए बरोबरच्या व्हॅल्यू पुट केली तर येणार आहे 1 इज इक्वल टू 2x मायनस 2. अशा पद्धतीने आपलं इक्वेशन बनतं आहे. 1 इज इक्वल टू 2x मायनस, यानं इथं मल्टिप्लाय केलं 4. तर काय होतं आहे, 2x इज इक्वल टू 1 प्लस 4 असं झालेलं आहे इथं. आणि 2x इज इक्वल टू 5. तर काय येणार आहे, x इज इक्वल टू 5/2. ही आपली एक्सची व्हॅल्यू आली आहे. तसंच आता आपण बीची काढूयात. इथं 1 इज इक्वल टू y प्लस 3. आता कसं होणार आहे, y इज इक्वल टू 1 मायनस 3. y इज इक्वल टू येणार आहे -2. अशा आपल्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. x आणि y इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 2 आणि -2 इज द सोल्युशन. आता ह्यातलं 4 नंबरचं एक्झाम्पल तुमच्यासाठी एक्सरसाइज आहे, व्यवस्थित सोडवायचं आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये मी एक्सरसाइजसाठी थोडं एक एक्झाम्पल सोडलेलं आहे. तर ते तुम्ही नंतर मी ते पुढं तुम्हाला सोडवून देणारच आहे. तरी पण हे पूर्ण अभ्यासून घ्यायचे आहेत एक्झाम्पल. तुम्हाला हे सर्व व्यवस्थित समजलं असेल अशी आशा करते आणि व्हिडिओ बंद करते. ओके.